नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण शेवग्याच्या पानाची पौष्टिक आणि बहुगुणी अशी भाजी बनवणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आणि शेवग्याच्या शेंगा, शेवग्याच्या पानाची भाजी खाणारे टाळाटाळ करतात, पण फायदे ऐकून तेही अगदी आवडीने खातील। ही भाजी ना सांधेदुखी, डोळ्यांसाठी किंवा ज्यांना शुगर बीपीचा त्रास असेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे। आणि या भाजीमध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं, पालकापेक्षाही जास्त लोह असतं, त्यामुळे आठवड्यातून एक वाटी का होईना ही भाजी आवर्जून खायला हवी। तर मी तर एक जुडी शेवग्याची पानाची जुडी आणली आणि ती आपल्याला अशी पानं याची काढून घ्यायची। आता इथे मला एवढी एक जुडी निवडायला 3 ते 4 मिनिटं लागले। अशी हाताने झटकली तरी ही याची पाला वेगळा होतो, पण हे ना थोडंसं कोवळा पाला असल्यामुळे त्याचे देठही तुटून यायला लागलेत, पण ती कोवळी असल्यामुळे आले तरी काही हरकत नाही। आता इथं सगळा पाला आता आपण इथं काढून घेतला आणि याच्यामध्ये ना पाणी घालून याला ना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असंच भिजत ठेवायचं, म्हणजे यातलं पाणी जे हिरवं पाणी असतं ना ते निघून जातं। आता ना आपल्याला काय मसाला लागणार आहे ते बघूया। तिथं एक कांदा मी बारीक चिरून घेतलाय आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण घेतलाय, जिरं घेतलंय आणि थोडेसे शेंगदाणे घेतले। हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे किंवा पाट्यावरती ठेचायचे। आता ना इथं 3 चमचे मी तेल घालते। इथं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये ना आपल्याला जिरं घालायचं, जिरं चांगलं फुलू द्यायचं। आता इथं जिरं चांगलं फुललं की यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हे आपल्याला ना असं चांगलं परतून घ्यायचं। आता इथं कांदा चांगला हलकासा परतत आला की यामध्ये आपल्याला शेवग्याचा पाला घालायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता ना आपल्याला यामध्ये मुगाची डाळ घालायची। इथं सालासकट मुगाची मी तर डाळ घातली आणि याला मिक्स करून घेऊया। आणि हे आपल्याला असंच 3 ते 4 मिनिट असंच परतत राहायचं, म्हणजे याचा थोडासा उग्र वास येतो तो निघून जातो। यामध्ये मीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे पूर्णपणे असं कोरडं झालंय आणि या पाल्यामध्ये डाळ ही थोडीशी शिजल्या गेली आणि आता यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी घालायचं। पाणी घातल्याने काय होईल, मग भाजी ना शिजायला थोडी मदत होईल। आधी पाणी न घालताच हे आपल्याला परतून घ्यायचं आणि नंतर भाजी चांगली परतल्या गेली की मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि याला शिजू द्यायचं। तर आता इथं भाजी शिजायला थोडासा वेळ जरा जास्तच लागतो। इथं 3 ते 4 मिनिट तरी ही भाजी शिजायला वेळ लागलाय। आणि हे बघा आता भाजी अशी कोरी कोरी होत आली, म्हणजे आपली भाजी इथं परतलेली आहे। आणि हे बघा आपली मस्त अशी शेवग्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे। आपण चेक करून बघूया भाजी शिजली की नाही। आता इथं भाजी थोडीशी शिजायची बाकी आहे, तर आपण ना परत एकदा 1-2 मिनिट तरी याला चांगलं परतून घेऊया। आणि अशी मस्त ही शेवग्याची पानाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरी बरोबरही खाऊ शकता, पोळी बरोबरही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। मस्त अशी खमंग अशी ही भाजी खायला लागते। तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।